नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयाकडे वळू. तर चला मित्रांनो, आजचे टॉपिक आहे संख्याज्ञान, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे. चला तर बघूया. स्वाध्याय क्रमांक 1.2. बघा, पहिला क्वेश्चन काय म्हणते, LXVDCM या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. ह्या रोमन संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. तर त्याआधी आपल्याला LXVDCM ह्या संख्या आणि यांची किंमत आपल्याला माहिती पाहिजे. तर चला मित्रांनो, एलला एल 50 म्हणतात, एक्सला 10 म्हणतात, व्हीला 5 म्हणतात, डीला 500 म्हणजेच 500 म्हणतात, सीला 100 म्हणतात आणि एमला 1000 म्हणतात. बघा, तर आधी आपल्याला उतरत्या क्रमाने विचारलं आहे. तर चढत्या क्रमाने म्हटलं असतं तर 1 पासून 10 पर्यंत आपण एक एक पायरी पुढे ढकलत मोजत गेलो असतो, एक पायरी आपण समोर चाललो असतो. पण त्यांनी विचारलं की उतरत्या क्रमाने, म्हणजेच आपल्याला वरून आपल्याला खाली यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, वरून खाली येणं म्हणजे कसं, उतरत्या, जसं 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं आपण अशा उतरत्या पायऱ्यांनी येऊ राहिलो. त्याच्यामुळे आपल्याला त्यांनी विचारलं उतरत्या क्रमाने लिहा. तर बघा, उतरत्या क्रमाने पहिले येईल 1000, त्याच्यानंतर येईल डी म्हणजे 2 नंबरला 500, 500 नंतर येईल सी म्हणजे 100, त्याच्यानंतर येईल एल म्हणजे 50 आणि नंतर येईल 10, नंतर येईल व्ही म्हणजेच 5. हे असेल जे ऑप्शन असेल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 MD CLV CLXV. चला तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा, आता आपण बघूया क्वेश्चन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय विचारलं, VI वजा IV बरोबर किती. आता बघा, VI म्हणजे काय रे, मी सांगितलं होतं, एखादी संख्या V किंवा X काही जे असेल, VX काही असेल, त्याच्या आधी जे लिहितो म्हणजे आपण त्याला -1 करतो. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे लिहिणार त्याला आपण +1 करणार, म्हणजे अधिक बेरीज करणार. ठीक आहे. आता बघा, व्ही नंतर आय नंतर घेतलं, त्यामुळे 5 अधिक 1 वजा IV म्हणजे 1 वजा व्हीची किंमत किती आहे, 5. तर याचं उत्तर काय होणार, 6 वजा 4. 6तून 4 गेले किती रे, 2. मग 2 ऑप्शन क्रमांक 2 मध्येच 2 आहे. तर चला आपण आता पुढचं क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 3, सरळ रूप द्या. सरळ रूप द्या काय, M/D × C म्हणजे M/D गुणिला C. आता त्याआधी आपल्याला M आणि D आणि C ची किंमत माहिती पाहिजे. तर बघा, M ची किंमत आहे 1000, D ची किंमत आहे बघा, M ची किंमत आहे 1000, D ची किंमत आहे 500 गुणिला C ची किंमत आहे 100. ठीक आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर यांचा भागाकार आणि गुणाकार करायचा आहे. बघा, हे 2 0 कॅन्सल आणि हे 2 0 कॅन्सल. ठीक आहे. 5ने आता 1000ला भागायचं आहे. 5 दुणे 10 आणि हे 2 0 म्हणजे ऑप्शन क्रमांक, म्हणजे याचं उत्तर येईल 200. आता बघा, 200 हे कुठे लिहून आहे आणि ते आपल्याला रोमन संख्येमध्ये बघायचं आहे.
आता मला सांगा रोमन संख्येमध्ये 200 कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक 4. बघा सी म्हणजे किती रे? 100. आणि पुन्हा सी म्हणजे किती? 100. 100 आणि 100 म्हणजे किती? 200. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला आता आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. आय एक्स अधिक एक्स आय. बघा मी आधीच सांगितलं होतं, आपण जे घेतलं एक्स किंवा व्ही किंवा सी जे घेतो त्याच्या आधी जर घेतलं 1 तर त्याला आपण वजा 1 करायचं, ठीक आहे. आणि नंतर घेतलं त्याला अधिक करायचं. चला तर एक्स आय म्हणजे 9 अधिक एक्सच्या नंतर आय आहे त्याच्यामुळे 11. 9 आणि 11 मिळून किती होते? तर 20. आता 20 म्हणजे काय? एक्स म्हणजे हे 10 आणि 10 मिळून किती झाले? 20. चला आपला ऑप्शन क्रमांक 1 असेल. आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. चला आता आपण बघू प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हटलं आहे? आता घड्याळात 8:45 वाजले. 10 मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल? बघा आता घड्याळात किती वाजले? 8:45. मला सांगा 8:45 म्हणजे किती? आपण म्हणतो 8:45, ठीक आहे. आता बघा 8:45, पण आपण समजा घड्याळ घेतली, इथे असेल 12, इथे असेल 6, इथे असेल 3 आणि इथे असेल 9, ठीक आहे. बघा 8:45 विचारले तर एक काटा इथे असेल थोडा 8च्या जवळपास, तास काटा आणि जो मिनिट काटा असतो तो इथे असेल, ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं? 8:45 वाजले, पण 10 मिनिटानंतर 8:45 वाजले पण 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर येईल? आता बघा 5 मिनिट म्हणजे 9 वरून 10 वर जाणार आणि अजून 5 मिनिटामध्ये मिनिट काटा हा 10 वरून 11 वर जाणार, म्हणजे आपला आन्सर आहे 11, ठीक आहे. नसेल समजलं तर इथे पण बघा 8:45 अधिक 10 म्हणजे 55. 8 वाजून किती मिनिट? 55 मिनिट. आता मला बघा 8:55 म्हटलं तर 12, 3, 6, 9, ठीक आहे. 8:55 म्हटलं तरी 12ला किती कमी असते? 12ला 5 मिनिट कमी असते, आहे की नाही? म्हणजे आला काटा कुठे आला? 11वर. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 11 असेल. म्हणजे बघा आता काय सुरू होतं? चला आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 6. सभागृहात बघा आधीच्या ऑप्शन म्हणजे प्रश्नाचं उत्तर असेल 2, 5चं उत्तर असेल 2, ठीक आहे. चला तर आता आपण पुढला क्वेश्चन घेऊया. पुढला प्रश्न काय आहे? सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत? बघा XX म्हणजे किती रे? XXVI, VII म्हणजे x म्हणजे किती? 10, 10 आणि हे 7. बघा म्हणजे किती झाले आपले? 27. किती झाले? तर 27. बघा म्हणजे हे झाले 27 पासून तर LXVII. L म्हणजे किती रे? 50, x म्हणजे 10, 50 आणि 60 आणि हे 6 म्हणजेच किती झाले? 66. या बघा काय म्हणते? पर्यंत आसन क्रमांक आहे, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहे? 27 पासून तर 66 पर्यंत, म्हणजे याला वजा करायचे, ठीक आहे. 16 मधून 7 गेले किती? 9 आणि इथे किती? 5, 5तून 2 गेले 3, म्हणजे याचा आपलं उत्तर असेल 39, ठीक आहे. आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2
39. आता बघूया आपण पुढील क्वेश्चन. पुढचं क्वेश्चन 7. पुढीलपैकी 8ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? आपल्याला काय विचारलं, पुढीलपैकी 8ची 3 पट. 8ची 3 पट म्हणजे काय रे? 8 गुणिला 3. बघा 3 पट 8 त्रिक 24. आता 24 कसं लिहायचं रोमन संख्यात? x म्हणजे 10 आणि x म्हणजे 10 आणि 24 v वजा 1 म्हणजे 24 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. किंवा आपण असंही करू शकतो 8 अधिक 8 अधिक 8, याचे उत्तर काय येईल? 24. ठीक आहे. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. चला आता आपण पुढील क्वेश्चन बघू. 8. प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय विचारलं आहे? रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिला l. बघा त्याने काय म्हटलं, m वजा d भागिला l. आता मला सांगा m म्हणजे किती रे? m ला आपण किती म्हणतो? 1000. ठीक आहे. m म्हणजे 1000 वजा d म्हणजे किती? तर 500. किती होतं? d म्हणजे आपण किती घेतले? तर 500. चला d म्हणजे आपण घेतले 500 अपॉन l म्हणजे किती? 50. आता मला सांगा हे 0 आणि हे 0 कॅन्सल. 5 एक 5 म्हणजे इथे किती उरले? 10. मला सांगा 1000 मधून जर 10 वजा केले तर किती येणार? 990. तर आपलं ऑप्शन असेल 4. आपलं उत्तर काय असेल? 4. 990 होतं. बघा प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय विचारलं आहे? रोमन संख्या चिन्हानुसार XVII अधिक IX वजा IV अधिक C बरोबर किती? ठीक आहे. बघा XVII म्हणजे काय होते? तर 17. किती होते? 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100. आता किती? 17 आणि 9 म्हणजे किती होते? तर 26. 26 वजा 4, 26तून 4 किती राहिले? 22. 22 अधिक 100 म्हणजे 122. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 122. चला आपण आता बघूया प्रश्न क्रमांक 10. x वजा i. मला सांगा x म्हणजे 10 पुन्हा x म्हणजे 10 म्हणजे झाले 30 आणि हे 1 म्हणजे झाले 31. मला सांगा 31 वजा 1. जर 31 मधून 1 गेलं तर 30 उत्तर. तर 30 कशी लिहायचं? 3 वेळा x. तर ऑप्शन क्रमांक असेल आपलं उत्तर असेल आपलं उत्तर असेल 2. आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. चला आता आपण बघूया 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय विचारलं आहे? 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? 2.5 लाख काय विचारली? 2.5 लाख. तर मला 2.5 लाख लिहितात 2,50,000. आणि जर म्हटलं आपल्याला जर त्यांनी म्हटलं 2.25 लाख. 2.25 लाख म्हणजे किती? 1,75,000. ठीक आहे. आणि जर त्यांनी म्हटलं की 2.25 लाख, 2,25,000. ठीक आहे. असे त्यांना लिहितात. चला तर आपला ऑप्शन आहे 4. आता बघूया प्रश्न क्रमांक 12. 3,85,879 या संख्येतील 1000च्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल? 1000च्या स्थानावरील म्हटलंय. बघा एकक, दशक, शतक 1000च्या स्थानावर आहे
तर 5 आहे. तर याला आपण आंतरराष्ट्रीय चिन्हात असं लिहितो. आणि जर आपल्याला देवनागरी विचारली तर आपण असं लिहितो. ठीक आहे. तर आज आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. चला आपण आता बघूया प्रश्न क्रमांक 13. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल? आपल्याला विचारलं आहे त्यांनी की 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता मला सांगा सगळ्यात मोठी 7 अंकी म्हणजे काय? 7 वेळा 9 घ्यायचे. ठीक आहे. 7 वेळा काय घ्यायचे? 9 घ्यायचे. पण बघा आता ही काय झाली रे? ही झाली विषम संख्या, कारण इथे 9 आहे. तर आपण काय घ्यायचं, याच्या आधीची जी संख्या असेल समसंख्या ते घ्यायची. ठीक आहे. म्हणजे 8. आता मला सांगा जर कशी लिहा, यांनी काय विचारलं मग कशी लिहा, तर आपला ऑप्शन असेल आपला ऑप्शन असेल 3. ठीक आहे. आता मला सांगा जर त्यांनी विचारलं असतं की प्रश्नात विचारलं असतं की सगळ्यात लहान 7 अंकी संख्या लिहा, तर आपण काय लिहिलं असतं? 1 नंतर 6 वेळा 0. ठीक आहे. बघा ही काय झाली? 10 लाख आपण लिहिलं असतं. पण जर त्यांनी विचारली असती की विषम संख्या, तर आपण काय केलं असतं? 1 0 0 0 0 0 1 म्हणजे याच्यानंतरची एक संख्या घेतली असती. कारण जर याच्या आधीची संख्या घेतली असती तर 6 संख्या घेण्यात आली असती आणि ती पण 9 9 9. त्याच्यामुळे ही 6 अंकी झाली असती आणि ही 7 अंकी आहे. त्याच्यामुळे आपलं चुकलं असतं आन्सर. आणि यांनी सांगताना आपल्याला काय सांगितलं होतं की 7 अंकी सांगितलं होतं. त्याच्यामुळे आपण विषम संख्या सांगली असती तर समोरची घेतली असती. ठीक आहे. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 14. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहा? बघा एक विद्यालय आहे, त्या विद्यालयाचं नाव आहे गुरुस्मृती. या विद्यालयामध्ये 2,25,000 विद्यार्थी शिकत आहे. मी मगच सांगितलं सव्वा कसं लिहायचं. ठीक आहे. 2.25 म्हणजे किती? 2,25,000 किती? 2,25,000 विद्यार्थी शिकत. 1000 विचारलं म्हणजे हे 2 काय असेल? 1000च्या स्थानावर असेल. 2,250. पण ते कोणत्या चिन्हात लिहायला सांगितलं? आंतरराष्ट्रीय. म्हणजेच आपला ऑप्शन असेल 4. जर त्यांनी देवनागरीमध्ये सांगितलं असतं तर आपलं ऑप्शन असतं, म्हणजे जर त्यांनी देवनागरीमध्ये सांगितलं असतं तर आपण असं लिहिलं असतं आणि आपलं ऑप्शन असतं 2. तर त्यांनी विचारलं आंतरराष्ट्रीय म्हणून आपलं ऑप्शन आहे 4. थँक्यू मित्रांनो. जर माझं व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून द्यावे, आणि जेणेकरून तुम्हाला माझं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच.